5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेने सामान्य मुंबईकरांना साथ घातली। संदीप देशपांडेंसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकाचं वाटप करण्यात आलं। पत्रकाद्वारे मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। मोर्चाला शरद पवारांनी पाठिंबा दिला। मोर्चात सहभागी होण्याच्या पवारांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। मी येण्याचा प्रयत्न करेन असं पवारांनी सांगितल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर राऊतांनी सूचक विधान केलंय। मुंबई मनपासाठी मराठी शक्तींनी एकत्र यावं अशी आमची इच्छा आहे। मोर्चानंतर सकारात्मक वातावरण निर्माण होईल असं खासदार राऊत म्हणाले। हिंदीच्या मुद्द्यावर फडणवीस राजकारण करतायत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। ठाकरेंनी कोणताही जीआर काढला नव्हता। त्रिभाषा सूत्राचा जीआर फडणवीस सरकारने काढला असं संजय राऊत म्हणाले। त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून मुंबईत होणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। पूर्ण ताकदीने आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार असं सुळे म्हणाल्या। महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाहीये। ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा अनाकलनीय आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली। त्रिभाषा धोरणाविरोधात येत्या 5 जुलैला राज ठाकरेंनी सर्वच मराठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं। अशातच शिवाजी पार्कात मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून हातात कुठलाही झेंडा न घेता मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले। त्रिभाषा धोरणावरून मनसेच्या पोस्टरमधून अजित पवारांना आवाहन करण्यात आले। मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो लावण्यात आले। हिंदी भाषेसंदर्भात दादांनी मांडलेलं मत बॅनरवरती लिहिण्यात आलं। दिव्यात शिवसेना ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो झळकलाय। आपल्या मातीसाठी, आपल्या मायबोलीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी 5 जुलैच्या मोर्चाला या असं आवाहन यामध्ये करण्यात आलं। सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? मागणी काय आणि काय केल्याने समाधान होणार असा सवाल भाजपाचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव आणि राज ठाकरेंना केलाय। तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना का येऊ नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गट सक्रिय झालेला आहे। नागपुरातील पदाधिकाऱ्यांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला। निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। भाजपच्या बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आलाय अशी टीका खासदार अमर काळेंनी केली आहे। आर्वी मतदारसंघात उद्यापासून बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळून शेतकरी विरोधी नेत्यांचा निषेध करणार असं अमर काळे म्हणाले। महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 13 वर्षांनंतर होणाऱ्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला। दरम्यान ते उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उत्तर महाराष्ट्रात भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली। या भेटीमध्ये भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाची बैठक पार पडते। या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे। विजय घेऊनच मुंबईतून मागे फिरणार असं जरांगे यांनी म्हटलंय। विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवड्याभरात निवड केली जाणार आहे। मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्ह आहेत। बुलढाण्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं। यावेळेला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। दरम्यान तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा केली आहे। मुंबईत त्रिभाषा धोरणाविरोधात 5 जुलैला मोर्चा पार पडतोय। या मोर्चाच्या नियोजनासाठी पुण्यामध्ये मनसेची बैठक पार पडली। मोठ्या संख्येने मनसैनिकांसह पुणेकर या मोर्चात सहभागी होणार आहेत। आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचं भूम शहरात जोरदार स्वागत करण्यात आलंय। मानाचा फेटा घालून पालखीच्या मानकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं।
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदा आषाढी एकादशीला देशी वृक्षांच्या बिया बीजप्रसाद म्हणून वाटण्यात येत आहेत. पर्यावरणप्रेमी वैष्णवी पाटील यांच्या 3.5 लाखांपेक्षा अधिक बियांचं संकलन केलेलं असून वाटल्या जाणाऱ्या बीज प्रसादामध्ये 50 पेक्षा अधिक देशी वृक्ष प्रजातीच्या बिया आहेत. आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने चाललेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण जमदारवाडी या ठिकाणी पार पडलं. यावेळेला हजारो भाविक भक्त रिंगण सोहळ्यात रंगून गेले होते. सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. चला पंढरीला जाऊ, जीवाचा जीवलगा विठुरायाला पाहू असा गजर करत 3000पेक्षा अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. पुण्याच्या बेलवाडीत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण पार पडलं. विठोबा रखुमाई आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा 22व्या दिवशी धाराशिवच्या भूम शहरामध्ये दाखल होणार आहे. आजचा पालखी मुक्काम हा भूम शहरामध्ये असणार आहे. अगदी उत्साहात या पालखीचं जागोजागी स्वागत केलं जात आहे. आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला सुरुवात झाली. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं यासाठी शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे थेटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालं. यंदा जून महिन्यातच धरण भरल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगोलीच्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. हळद, सोयाबीन, कापूस आदी पिकांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आलाय. पुरामुळे 15,303 हेक्टर क्षेत्रातील पीक मातीसह वाहून गेलंय. बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्याला सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कावळेसादमध्ये पर्यटक खोल दरीमध्ये पडला होता. रुमाल काढण्याच्या नादात कोल्हापूर इथला पर्यटक पाय घसरून खोल दरीत पडला. काल अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं, मात्र आज स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आलं. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोलापुरात पेरणीला वेग आलाय. सोलापूर जिल्ह्यात 2,46,000 हेक्टरहून अधिक पेरणी पूर्ण झाली. गेल्या 4 दिवसात जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रखडलेल्या पेरण्यांना आता गती मिळाली आहे.